पुढील 2 दिवस सोशल मीडियात प्रचाराचा धुरळा उडणार असल्याने येथील अपप्रचार आणि चुकीच्या प्रचारावर प्रशासनाची 24/7 करडी नजर असणार आहे। तसेच आजतोपावत जिल्ह्यात एकही पेड न्यूजचे प्रकरण नसल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिला। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंगारे यांनी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 10,935 पोलीस कर्मचारी व 4,161 होमगार्डसह 24 पथके सज्ज असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसी कॅमेऱ्याची नजर असणार असल्याचे सांगितले। मतदान यंत्राची सिरमिसळ प्रक्रियेची तिसरी फेरी पूर्ण झाली आहे। सी विजिल ॲपवर एकूण 1655 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 93% तक्रारीचे निराकरण 100 मिनिटांऐवजी 48 मिनिटांच्या आत करण्यात आले आहे। याशिवाय मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा तसेच मंडपातील केंद्रात मोबाईल टॉयलेटची सुविधा करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ छापल्या जाणाऱ्या पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या एकत्रित प्रमाणीकरण व माध्यम कक्षाकडे एकूण 127 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते। त्यातील 358 व्हिडिओ, 49 ऑडिओ, 6 पथनाट्य, 3 IVR कॉल, 1 टेक्स्ट मेसेज, 1 व्हॉट्सअप मेसेज, 110 डिजिटल पोस्टर अशा एकूण 528 मजकुरांना परवानग्या देण्यात आलेल्या आहेत। यात एकही पेड न्यूजचे प्रकरण नाही। सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी पथक 24/7 सज्ज असून सोशल मीडियातील अपप्रचार तसेच चुकीच्या बातमीवर नजर ठेवून तात्काळ कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकारी शिंगारे यांनी सांगितले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। कोपरी शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने। दोन्ही गटाच्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण। विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी येथील अष्टविनायक चौकात दुचाकी रॅली दरम्यान शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचे दिसून आले। या ठिकाणी दोन्ही गटांचे एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद निवळला। शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना अशी ठाण्याची ओळख असलेल्या ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा निवडणूक लढवित आहे। शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत असून या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे। यामुळे या मतदारसंघात शिंदे विरुद्ध दिघे कुटुंबीय असा सामना रंगला आहे। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे 24 वर्षापूर्वी निधन झाले, परंतु आजही प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाने प्रचार होतो आणि त्याचा फायदा शिवसेनेला होतो हे आजवर दिसून आलेले आहे। दिघे नावाचा करिश्मा लक्षात घेऊन ठाकरे गटाने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांकडून मात्र कोणत्याही वादाविना प्रचार सुरू असतानाच निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी दोन्ही गट आमने सामने आल्याचे चित्र दिसून आले। कोपरी येथील अष्टविनायक चौकात शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सोमवारी दुपारी दुचाकी रॅलीसाठी जमले होते।
महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. दिवाळीनंतर खरी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली होती. यंदा घरोघरी प्रचार करण्यापेक्षा डिजिटलच जास्त प्रचार केला गेला. फार तर 2-3 उमेदवारांचे कार्यकर्ते घराघरात प्रचाराला गेले असतील, परंतु उमेदवारांच्या रेकॉर्डेड कॉलनी मतदारांना एवढे बंडावून सोडले की सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून प्रचाराच्या तोफा थंडावल्या. कंदील प्रचाराला पाळतीला सुरुवात होणार आहे. आजपासून राजकीय नेत्यांकडून छुपा प्रचार सुरू करण्यात येत आहे. लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जरा जास्तच करण्यात आला आहे. डिजिटल जाहिरातींनी तर मोबाईलवर धुमाकूळ घातला आहे. एकेका उमेदवाराचे अनेकदा फोन आल्याने मतदार ते फोन उचलून वैतागले आहे. अनेकदा तुम्ही काही वर्षापूर्वी वेगळ्या मतदार आहात का असाच पहिला प्रश्न विचारत होते. कार्यकर्त्यांना आपला मतदार कोण हेच माहीत नसल्याचे चित्र होते. यामुळे सर्वांच्या दारावरची बेल वाजवून मग तो आपला मतदार नाही हे समजल्यावर मतदानाचा टक्का वाढावा असे हे कार्यकर्ते सांगत होते. यंदाची निवडणूक आठवड्याच्या मधल्याच दिवशी ठेवल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा निवडणूक आयोगासह विविध पक्षांनी ठेवली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी किती मतदारांना घराबाहेर काढण्यात यश मिळेल यावर सारे गणित अवलंबून आहे. मतदार यादीत नाव आहे की नाही याचे संदेश हायटेक झालेल्या बड्या पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या मोबाईलवर पाठवण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती न मिळाल्यास निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर किंवा मतदान केंद्राबाहेरील त्या पक्षांच्या बूथवर ही माहिती मिळणार आहे. दिघे साहेबांची प्रतिमा फाडण्याचे धाडस होते कसे? कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे केदार दिघे हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात काही पत्रके चिकटवण्यात आली होती. या पत्रकांवर आनंद दिघे यांचे सुद्धा छायाचित्र होते, परंतु ही पत्रके फाटलेल्या अवस्थेत आढळून आली आहेत. या फाटलेल्या पत्रकांवरून केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला. दिघे साहेबांची प्रतिमा ज्या ठिकाणी लावलेली होती ती फाडण्याचे धाडस होतेच कसे? जर फाडायचे होते तर माझा फोटो काढायचा होता. निवडणुकीत तुम्हाला दिघे साहेब अडचणीचे ठरू लागले आहेत का असा प्रश्न त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून केदार दिघे हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवित आहेत. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील निवडणूक लढवत आहेत. केदार दिघे यांनी त्यांच्या एक्स समाज माध्यमावरून एक ट्विट प्रसारित केले आहे. यामध्ये त्यांचे पत्रक फाडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी एक संदेश देखील त्यामध्ये लिहिला आहे. दिघे साहेबांवरचे प्रेम फक्त चित्रपटापुरतेच का? दिघे साहेबांची प्रतिमा ज्या ठिकाणी लावली आहे ती प्रतिमा फाडण्याचे धाडस होतेच कसे? जर फाडायचेच होते तर माझा फोटो काढायचा होता. निवडणुकीत तुम्हाला साहेब अडचणीचे ठरू लागलेत का? मिंदे उत्तर द्या असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.